हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल इंग्लिशचं वृंदावन. तर आजच्या व्हिडिओमध्ये पण आपण रोज बोलली जाणारी जी काही छोटी छोटी वाक्य आहेत ती पाहणार आहोत. तर वेळ न घालवता आपण वाक्य पाहूया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. हे गाणं ऐकण्यासारखं आहे किंवा गाणे ऐकण्यासारखे आहे. द सॉन्ग इज लिसनेबल. द सॉन्ग इज लिसनेबल. तो ग्लास उष्ट आहे. दॅट इज यूज ग्लास. दॅट इज यूज ग्लास. जिथे आहेस तिथेच थांब. स्टे व्हेअर यू आर. स्टे व्हेअर यू आर. मी रस्त्याने आहे किंवा मी रस्त्यामध्ये आहे. आय एम ऑन द वे. आय एम ऑन द वे. तू जास्त भाव खातोस. यू ॲक्ट सो प्रायसी. You act so pricey. कमीत कमी खोटं तरी बोलू नको. At least don't lie. At least don't lie. मी तुझी प्रशंसा करीत होतो. I was admiring you. I was admiring you. माझ्याकडे डोळे वटारून पाहू नकोस. Stop staring at me. Stop staring at me. डोळा मारू नकोस. Don't wink. Don't wink. मला जाऊ दे. Let me go. Let me go. कृपया मला मेसेज कर. Please text me. Please text me. मी तुम्हाला मेसेज करेन. I will text you. I will text you. तो त्याची वेळ वाया घालवितो. He wastes him time. He wastes him time. हा कशाचा आवाज आहे? What's this sound? What's this sound? मला खरंच माहीत नाही. I really don't know. I really don't know. मलाही तसाच अनुभव आला. I got similar experience. I got similar experience. मी तुला 2 वेळेस बोलाविले. I call you twice. I call you twice. माझे नाव घेऊ नकोस. Don't take my name. Don't take my name. मला विचारावे लागेल. I will have to ask. I will have to ask. मला जावे लागेल. I will have to go. I will have to go. have to go याच पद्धतीने आपण बरीच वाक्य I will have वापरून बरीच वाक्य आपण बनवू शकतो. जसं की मला बोलावं लागेल, मला खेळावं लागेल किंवा मला गावं लागेल, अशा पद्धतच राहिला. He kept watching. He kept watching. त्याला धक्का बसला. He surprised. He surprised. तू त्याचा अपमान केला. You humiliated him. You humiliated him. बऱ्याच दिवसापासून भेटला नाहीस. Long time no see. Long time no see. तू सध्या कुठे राहतोस? Where do you live now? Where do you live now? मी मुंबईत राहतो. I live in Mumbai. I live in Mumbai. मी सुद्धा मुंबईतच राहतो. I also live in Mumbai. I also live in Mumbai. खूपच छान. That's great. That's great. तू का जात आहेस किंवा तू का निघत आहेस? Why are you leaving? Why are you leaving? मी खूप थकलो आहे. I am so exhausted. I am so exhausted किंवा I am so tired. तर मी तुला फोन करेन. After reaching I will call you. After reaching I will call you. खेळल्यावर मी अभ्यास करेन. After playing I will study. After playing I will study. मला कंटाळा येत आहे. I am getting bored. I am getting bored.
मला कंटाळा आला आहे. आय एम बोर. आय एम बोर. मुळीच चिंता करू नका. डोंट वरी ॲट ऑल. डोंट वरी ॲट ऑल. मला तुझी मदत करायला आवडते. आय लाईक टू हेल्प यू. आय लाईक टू हेल्प यू. तू मला सांगितले नाहीस. यू डिडंट टेल मी. यू डिडंट टेल मी. मी हे नाही करणार. आय विल नॉट डू दिस. आय विल नॉट डू दिस. मी त्यासाठी तयार नाही. आय एम नॉट रेडी फॉर दॅट. आय एम नॉट रेडी फॉर दॅट. मला थोडा वेळ दे. गिव मी सम टाईम. गिव मी सम टाईम. तर मंडळी, आज आपण ही जी काही वाक्य पाहिली ही आपण रोजच्या जीवनात वापरू शकतो. म्हणजे आपण जर ही वाक्य आता आपण जी काही मागच्या व्हिडिओमध्ये पण त्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण अशी छोटी छोटी सेंटेन्सेस पाहत आहे की जी आपण आपल्या दैनंदिन जीवनात त्या सिच्युएशननुसार आपण ती वाक्य वापरू शकतो. तर इंग्लिशही इम्प्रूव्ह होईल. आणि दुसरी गोष्ट